तर कसं आहे मित्रांनो, मी एस कांबळे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आजचं काम आम्हाला 2 एप्रिलचं हळदीला आहे चेंबूर डॅममध्ये. आणि मी आता दररोज टायमाला निघालो तसंच त्या कामावर जायचं वेळी ब्लॉग शूट करते. काल पण आमचं काम होतं. कालचं काम होतं अजयच्या इकडे म्हणजे देवीची पालखी होती. आई अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पालखी 16 ते होतं आणि मी नव्हतो. मी पोचलो कधी काहीतरी लेट झाला मला, पण मी संपायचा अर्धा घंटा अगोदर पोचलो. थोडं वाजवलं बिजवलं तेवढा ऑफिसमध्ये गेल्यावरती तुम्हाला भेटतो. चला. आता बाबांना मी शिवडीला सुटले. हे बघा, हे इथं फाटक शिवडी फाटकच्या बाबांना सोडायला मी पण जातो. मला पण लेट झालं होती. चला किती 5-10 सेकंड काही बोललं असेल, एवढं फास्ट असतं काय सोबतच नसतं. चला डायरेक्ट भेटू आपण आता डायरेक्ट सुटल्यावरती किंवा आधीमध्ये. 1 hour later. तर भावांनो, मी आले जरा बाहेर सरांसोबत टाटा हॉस्पिटलला. तर त्यावरती गेले मॅडमला भेटायला आणि त्यांना आम्हाला जायचं मालाडला. तिथं काम आहे आम्हाला पण. विचारा सो आता सर आल्यावरती मी पण निघू आम्ही आणि आपल्या ऑर्डरचं संध्याकाळीचं बघू. आता सर येतील तेव्हा निघतो. मग सोबत राहू. मला आता आले तर टाईमपास बाहेर करू. मला रिटर्न 2 पाहिजेत पण सेपरेट. मला रिटर्न 2 पण दोन्ही वेगवेगळ्या. रिटर्न दोघं वेगवेगळं. ठीक आहे. तिकडे गेले आणि मी चालले सोमवारी बाजूला महाराष्ट्रा येण्यासाठी. खास याला ना 2 लॅमिनेशन करायचे. ह्याच्यावरती काच येणार आहे. हे बघा, श्री बाबासाई गिरगावमधले. त्याला 2 लॅमिनेशन करायला म्हणून मी महाराष्ट्रला आलो. मला सोमवारी बाजूला सोमवारी बाजू हां हां ते पुढे अजित पाक माहिती नाही. अजित पाक त्या मधल्या गल्लीमध्ये चला. हा इकडनं राईटला नाही पुढे आपलं 2 लॅमिनेशन करायचं. ते सोबतमध्ये मारायला जायचं आणि बघू सरांचं काम झालं असेल तर सोबतच जाऊ. नाही आम्ही पहिला पुढे जाऊ. असं सोबत जावा. आपलं काम पण झालं आणि मी परत या दिशेने परत चालू आहे मालाडला. आता बघू सरांचं काय झालं आहे की नाही करू. कारण का सर तर जवळच आहे स्टेशनपासून. सर म्हणजे थोडं मला नव्हतं. ते मला ते द्यायचं होतं. त्याला मला बोलले गुरुवारी या गुरुवारी भेटेल. आता या दिशेने मी चाललो आहे मला दिशेने. आणि एकदा मी तिथे खूप वेळेला आलेलो. ते जे रिक्षावाले बोलतो त्यांना मी काय बोलतो, फक्त मला वस्तू द्यायची आणि परत द्यायचे. ते बोलतो नको नको पैसे आत्ताच द्या आणि जा असे बोलायचे. तरी काका आपले बाबा आहेत ते बोले ठीक आहे जाऊन या मी थांबतो. नाही तर काय रिक्षावाले असे बोलतो त्यांना वाटतं की आपण पळून जाऊ.
बाबा चांगले बोलले ठीक आहे जाऊन दे. चला आपण पण एक मार्गदर्शन जाऊ बघू आता काय much later. तर भावांनो मी रोलपरेला उतरलो घरी ऑफिसमध्ये गेलो काय शूट नाही केलं कारण का घाई पण झाली 6:30 काहीतरी 6:30 पावणे 7 झाली तेव्हा मी ऑफिसमध्ये पोचलो. बाबांनी कॉल केला बाबांनी बोला मी शिवडीला पोचलो मला हा थांब 10 मिनटं लगेच मी निघतो. मी पण लगेच निघालो 6:50ला आणि डायरेक्ट डबडीने पण कॉल केला बोला 7ला चालू करायचं आणि आता 7 वाजून गेलेत ऑलमोस्ट तरी आणि आम्ही पण इकडेच आलो आता BPDला पोचलो. आता कॅम्पस जायचं आहे तरी पण थोडा टाईम लागेल 10-15 मिनटं लागेलच. मी आता शूट घेतला कारण का निघालो म्हणून मी आता एक शूट घेतला. बबन सोबतच आहे डायरेक्ट जायचं डायरेक्ट तिकडे बघू आता वाजवायचं आहे की डायरेक्ट काय असेल तिकडे डायरेक्ट वाजवायला भेटलं तर कसं बोलायला भेटणार नाही म्हणून मी आता शूट करून ठेवला आणि डायरेक्ट तिकडे जाऊन डायरेक्ट वाजवायला चालू केलं. तर आता सोबत राहा तिकडे गेलं तुम्हाला भेटतो. चलिए शुरू करते हैं.
अजून 11 वाजायला आले, खूप वाजवलं, खूप म्हणजे खूप. आणि त्या स्वरूपाने पोको आला, पण आम्ही कनिष्काच्या घरी गेलेलो थोडं. आणि हा बघा पोकू झोप आले बाई, कोण उद्या कामाला जायचं. आणि स्वरूप त्याला आयटम करून 50 रुपये मागवते. तेवढं आम्हाला काम येते. हे बघा इथं स्टिंग घ्यायचे. चला आता हे लोक वाजवायला बोलत आहेत. इकडे आपण वाजवून दिलं तो बघू कधी बंद होते. काय खाल्लं, काय खाल्लंय? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. आता आम्ही एकदा वाजते बघा, तुम्ही आवाज येत असेल तुम्हाला.
कधी वर्ष वाट बघत होती कधी वर्ष वाट बघत होती आत्ता जस्ट बंद झालं भावांनो तुम्हाला पण सांगतो नीला पण सांगतो की आता जस्ट बंद झालं और वाजले 12 बरोबर हे बघा 12:05 झाले तर भेटू आपण नंतर गाईस तुम्हाला नाही हिला बोलतो त्याला नंतरला बोलतो ठीक आहे ना टाटा कर कोणाला टाटा करते मला करते की कोणाला करते मला ना पक्का चल बाय पण झालं आपलं पॅकअप बहिणींनी पण 12:15 वाजून गेले आणि सामान सगळं काढले आम्ही लोकांनी दाखवलं ट्रीटमेंट बाकी आणि इथे हलकी होती खूप मजा आली खूप खूप मजा आली आणि आता आम्ही सामान पॅक पूर्ण गोडांवरती जाणार आहे तिकडनं मग ब्लॉग एंड करेल आणि जरा ब्लॉग लेट येईल कारण का तो 29 ब्लॉग अजून आला नाही सो ब्लॉग लेट मामा 2 शब्द नाही ना बोल ना आता बोल तू काहीच नाही आत्ताच बंद केलं पोलिसांनी आईचा फोन हो लंबा अशी 2 शब्द 2 शब्द बोलला 2 शब्द चला आपण भेटू नंतर 1 hour later. मी आलो घरी काय मी काय शूट नाही केलं निघायच्या वेळी काय कारण बोललो होतं खूप लेट झालेला काहीतरी 1 वाजलेला आम्ही 1:30 वाजता गोडाऊनच्या इकडे आलो सामान बिमान ठेवलं आणि मग लगेच सामान ठेवलं नंतर मी बबनला पहिला घरी सोडलं आणि मी घरी आलो फ्रेश झालो कपडे जेवलो बिवलो म्हणून नंतरला ब्लॉग एंड करतो तर आजचा कॉल हल्दीचा होता असं तसं थोडं धावपलमध्ये झालं असेल ते आणि ते याचे पण थोडेसे व्हिडिओ असतील कारण का व्हिडिओ काढायला आयफोन बोलतो नाही का आज आयफोन तो होता तो पण चार्जिंग त्याची लो झालेली म्हणून जरा व्हिडिओ काढायला भेटला नाही थोडेसे व्हिडिओ असतील थोडे ब्लॉगकडे टाकेल आणि राहिली गोष्ट ब्लॉग हा ब्लॉग तुम्ही जो बघताय ना तो हा पण थोडा लेटच येईल कारण का मी 29 तारखेचा ब्लॉग अजून अपलोड नाही केला कारण का जे मी माझ्या फोनवरती मी शूट घेतो म्हणजे जे बोलतो ते आणि वाजवण्याचे व्हिडिओ जे मी आयफोनने काढतो ते संदीप भाव आणि दबडेच्या फोनने आणि त्यांच्याकडून व्हिडिओ घ्यायला टाईम लागतो कारण का ते जास्त GBच्याच व्हिडिओ असतात त्यामुळे ते डॉक्युमेंट्स तरी केले तरी लवकर येत नाही ते व्हिडिओ म्हणजे खूप टाईम लागतो वायफायने तरी बघितलं तरी होत नव्हते शेवटी मग त्यांनी अर्ध्या ते कट करून त्या लोकांनी मला आज व्हिडिओ पाठवले आणि मी ते एडिट करून झालं आहे ब्लॉग मग आता उद्या मी कामावरती जाईल आणि तो ब्लॉग मग मी अपलोड करेल 29 तारखेचा मग नंतर 30 तारखेचा वरातचा शो असेल आणि 1 तारखेच्या कामला तर मी नव्हतो गेलो पण ॲक्च्युली तो काय म्हणजे बोलतो नाही का मला असं वाटलं नाही की मी पोचेल कारण का 2 वाजता पालखी निघाली होती ती तरी पण ती 3:30-4ला काहीतरी निघाली आणि मी पण सुटलो 6:30-6:15 काहीतरी बोललो त्याचे जाऊन बघू तर नशिबात असेल ते भेटेल वाजवायला तरी गेलो मी अर्धा घंटा काहीतरी वाजवलं त्यानंतर मग 2 तारखे आज म्हणजे आजचा कामचं हा ब्लॉग किंवा 4 किंवा 5 तारखेपर्यंत येईल बस एवढंच आणि बस एवढं बोलतो दोसुद्धा संपवतो जय महाराष्ट्र सगळ्यांना मानाचा जय भीम त्याला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक आणि हां मी बाहेर बसलो माझ्या घराच्या बाहेर कारण का घरी सगळे झोपलेत उगाच डिस्टर्ब करायचं त्याला पण मग कामावर जायचं सकाळी लवकर म्हणून मला बाहेर येतो ब्लॉग एंड करण्यासाठी आता गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भेटूया आता कॉल तर माहीत नाही कधी 3 का 4ला आहे माहीत नाही बघू डबडे डेट देईल तेव्हा आपण ब्लॉग काढू थोडं लेट येईल पण चला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया